चला तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. कसे आहात? जेवण झालेत? बरं ठीक आहे. चला 2-4 मिनिटं गप्पा मारूया, चालेल? बरं. आपल्या सगळ्यांकडे पुस्तकं आहेत भेटलेली, त्याला आपण टेक्स्ट बुक म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? म्हणजेच मराठीत काय नाव आहे त्याचं? पाठ्यपुस्तकं. काय नाव आहे? आपल्याला नेहमी दरवर्षी पाठ्यपुस्तकं भेटतात, ते आपण ठेवतो. आम्ही त्याला नेहमी सांगतो की काय लावा, त्याला काय लावा? कव्हर लावा. कव्हरला मराठीमध्ये आच्छादन असा शब्द आहे. आच्छादन लावा, त्याला कव्हर लावा. आपण का बरं पुस्तकांना कव्हर लावतो? सांगा बरं कुणीतरी मला. पुस्तकांना का कव्हर लावतो आपण? कशासाठी लावतो? अगदी बरोबर. कारण ते पुस्तक मळू नये, खराब होऊ नये म्हणून. बरोबर आहे? चला तर मग पुस्तकाचं जे पहिलं पान असते ना, वरचं पान, की ज्याच्यावर सुंदर चित्र काढलेलं असतं, मुलांची चित्र असतात, मुलींची असतात, काही पक्षी असतात, असं सुंदर चित्र पुस्तकाचं पहिलं काढलेलं असतं. त्या पानाला कोणतं पान म्हणतात माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे का? त्या पानाला म्हणतात मुखपृष्ठ. कोणतं पृष्ठ? त्या पानाला मुखपृष्ठ म्हणतात. आणि जे खालचं पान असते, की जेव्हा ज्या पानावर पुस्तक आपण असं खाली ठेवतो, त्या पानाला कोणतं पृष्ठ म्हणतात माहिती आहे का? त्याला म्हणतात मलपृष्ठ. कोणतं पृष्ठ? पृष्ठ म्हणजे पान. पृष्ठ म्हणजे पहिलं पान जे असते त्याला मुखपृष्ठ म्हणतात, आणि खालच्या पानाला काय म्हणतात? मलपृष्ठ. त्या मुखपृष्ठावर सुंदर चित्र काढलेलं असते. एखाद्या चित्रकारानं काढलेलं सुंदर चित्र असतं, त्याच्यावर त्या पुस्तकाचं नाव असतं आणि इयत्ता असते लिहिलेली, कोणता वर्ग आहे ते. बरं चला, अशी पुस्तकं तुम्हाला नेहमी भेटतात आणि ती खराब होऊ नयेत म्हणून आपण त्याला कव्हर लावायला सांगतो. बरोबर आहे? बरं, पुस्तकं काय काय देतात बरं आपल्याला? शाबास, ज्ञान देतात. आणखीन काय देतात? बोला. गोष्टी सांगतात, संस्कार देतात, आपण कसं वागायला पाहिजेत ते सांगतात. बरोबर आहे का? काही प्रेरणादायक गोष्टी असतात पुस्तकामध्ये, काही कथा असतात. बरोबर आहे? काही मुलांच्या हुशारीच्या कथा असतात, काही जिंकलेल्या खेळाडूंच्या कथा असतात, आहे की नाही? जसं 5व्या वर्गाला कविता राऊत, धावपटू कविता राऊत यांची एक कथा आहे. हिची एक कथा आहे. काय म्हणतात तिला? कोणत्या नावाने ओळखलं जाते कविता राऊत यांना? सावरपाडा एक्सप्रेस. कोणत्या नावाने? तर पुस्तके आपल्याला विविध गोष्टी देतात. तुमच्या पुस्तकात एक कविता आहे बघा. कोणती कविता आहे माहिती आहे तुम्हाला? की पुस्तक आपल्याला काय काय देतात. नेमकं त्या कवितेतून काय सांगितलेलं बघा. ऐकायची तुम्हाला कविता? सहज त्या कवितेच्या ओळी आपण ऐकून घेऊ. बघा, पुस्तकं सांगतात गोष्टी युगायुगांच्या. पुस्तके सांगतात गोष्टी युगायुगांच्या, माणसांच्या, जगाच्या, वर्तमानाच्या, भूतकाळाच्या, एकेका क्षणाच्या, जिंकल्याच्या, हारल्याच्या, प्रेमाच्या, कटुतेच्या. तुम्ही नाही का ऐकणार गोष्टी पुस्तकांच्या? पुस्तके काही करू इच्छितात, तुमच्याजवळ राहू इच्छितात. पुस्तकात पाखरं चिवचिवतात, पुस्तकात आखरं सळसळतात, पुस्तकात निर्झर गुणगुणतात, पुस्तकं परिकथा ऐकवतात. पुस्तकात रॉकेटचे तंत्र आहे, पुस्तकात विज्ञानाचा मंत्र आहे, पुस्तकाची दुनिया न्यारी आहे, ज्ञानाची उत्तुंग भरारी आहे. तुम्हाला नाही का जायचं पुस्तकांच्या विश्वात? पुस्तकं काही सांगू इच्छितात आणि तुमच्याजवळ राहू इच्छितात. वा, छान. तर तुम्ही टाळ्या वाजवल्या म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कविता आवडली. कुणाला कळाली असेल, कुणाला आवडली असेल. बरं, मग आपण याचा अर्थ काय? आपण पुस्तकं चांगली ठेवली पाहिजेत, त्यांची नीट निगा केली पाहिजेत. जर पुस्तकांना तुम्ही असे पानं दुमडले, फाडलं किंवा व्यवस्थित नाही ठेवलं तर पुस्तकांना दुःख होईल की नाही? दुःख होईल की नाही? अरे, पुस्तक आपल्याला खूप काही गोष्टी देतात, खूप काही शिकवतात, जगायला शिकवतात, वागायला शिकवतात. बरोबर आहे की नाही? आणि जर आपण त्या पुस्तकांना नीट वापरलं नाही तर ते पुस्तक आपल्याला ज्ञान देतील का? त्या पुस्तकांना दुःख होणार नाही का? तर असाच एक पुस्तकांची दुःखे नावाचा सुद्धा पाठ काही वर्षापूर्वी आपल्या एका पुस्तकामध्ये होता. तर आपण अतिशय सुंदर आणि चांगली पुस्तकं ठेवली पाहिजेत, वापरले पाहिजेत. आता तुम्हाला दरवर्षी पुस्तकं भेटतात. बरोबर आहे? एक काळ असा होता की एक पुस्तक 3-3 वर्ष, 4-4 वर्ष वापरलं जायचं. पुस्तकं वापरायचेत आणि चांगले ठेवायचेत आणि अर्ध्या किमतीला किंवा पाऊण किमतीला पुढच्या वर्षी दुसऱ्या मुलांना ती पुस्तकं विकायचेत. बरोबर आहे? तर आपण किमान एक वर्षभर पुरतील एवढ्या तरी चांगल्या पद्धतीने पुस्तकं ठेवत चला. ही तुम्हाला माझी काय आहे? विनंती आहे. अनेक गोष्टी असतात पुस्तकामध्ये. तर आपण त्या गोष्टी, त्या कविता, त्या कवितांना चाली, या सगळ्या गोष्टी आपण पाहत असतो, ऐकत असतो आणि त्यांचा आस्वाद
घेत असतो. पुस्तकामधून आपल्याला नवीन नवीन शब्द पाहायला भेटतात की जे आपण आजपर्यंत ऐकले नाहीत. त्या नवीन नवीन शब्दांचे अर्थ आपल्याला ऐकायला भेटतात, पाहायला भेटतात, समजून घ्यायला भेटतात. बरोबर आहे की नाही? तर असे पुस्तकं आपल्या शिक्षणामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला खूप काही मदत करतात. परंतु आजकाल पुस्तकं वाचण्याकडे लोकांचा, तुमचा, आमचा, सगळ्यांचाच कल कमी झालेला आहे. झालेलं आहे का? याचं कारण कोणी सांगेल का मला? की आजकाल आपण पुस्तकं जास्त पाहत नाही, जास्त वाचत नाही, खूप वाचन आपलं कमी झालेलं आहे. का बरं कमी झालं असेल वाचन? सांगा बरं, एकमेव कारण सांगा. कुणाला सांगता येईल? करा बरं. काय विचार करू शकता तुम्ही? काय विचार करू शकता तुम्ही की आपलं वाचन कमी झालं? सगळेजण, म्हातारी माणसं असतील, मोठी माणसं असतील, तुमचे आईवडील असतील, आम्ही असू, तुम्ही असू, वाचन कमी झाले. कशामुळे? याचं काय कारण असेल? मुख्य कारण काय असेल या गोष्टीचं? कशामुळे वाचन कमी झालं असेल? बोला. अगदी बरोबर उत्तर दिलं. छान. कशामुळे? मोबाईलमुळे. कारण मोबाईल नावाची वस्तू आली सगळ्यांकडेच. बरं का? आपण सगळेजण काय असतो? मोबाईलमध्ये बिझी असतो. बरोबर आहे का? अनेक गोष्टी मोबाईलमध्ये असतात. कॅल्क्युलेटर मोबाईलमध्ये आहे, घड्याळ मोबाईलमध्येच आहे. बरोबर आहे का? जे पाहायचं, जे ऐकायचं, ते बऱ्याच गोष्टी मोबाईलमध्ये आपल्याला दिसतात. तुमच्या हाती सुद्धा मोबाईल आला की तुम्ही सुद्धा तो टाकत नाही. मोबाईल हा प्रत्येकाला हवासा वाटतो, परंतु त्याचं पाहण्याचं प्रमाण सुद्धा आपण व्यवस्थित, नेमकं, मोजकं आणि कामापुरतं ठेवलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आणि ज्याला जे पाहिजे ते सर्व मोबाईलमध्ये मिळतं. बरोबर आहे का? आता तुम्ही विद्यार्थी आहात. तुमचं काम कोणतं आहे? अभ्यास करणं. मुख्य कर्तव्य कोणतं आहे? तुमचं काम कोणतं आहे? अभ्यास करणं. तेच तुमचं काम आहे. तुम्हाला शेतात नाही गेलं तरी चालेल, मोठं पैसे कमावणारे काम नाही केलं तुम्ही तरी चालेल. बरोबर आहे की नाही? तुम्ही सध्या लहान आहात. आईवडिलांची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे की आमच्या मुलांनी, आमच्या मुलींनी, आमच्या मुलांनी काय करावं? अभ्यास करावा, चांगलं शिकावं, उत्तम प्रकारचे मार्क घ्यावेत, बुद्धिमत्ता वाढवावी आणि अतिशय हुशार होऊन त्यांनी त्यांच्या आयुष्याचं कल्याण करून घ्यावं. बरोबर आहे? अतिशय चांगल्या पद्धतीनं या देशाचा नागरिक त्यांनी घडावं. त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनात कुठलीही कमी पडू नये. शिक्षण त्यांच्या जीवनाला सहाय्यभूत ठरावं, फायद्याचं ठरावं आणि त्या शिक्षणाचा त्यांच्या जीवनात त्यांना फायदा व्हावा, हीच एकमेव अपेक्षा तुमच्या आईवडिलांची तुमच्याकडून असते. मग तुम्ही ती अपेक्षा पूर्ण करणार की नाही? करणार? नक्की करणार? बरं. मग ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न सुद्धा करावे लागणार. कारण कोणत्याही गोष्टी करायच्या म्हटल्यावर सहज होतात का? सहज होतात का? त्यासाठी खूप प्रयत्न करावे. मग तुम्ही प्रयत्न करणार? प्रयत्न करावे लागतील. म्हणजे काय करावं लागेल तुम्हाला? काय करावं लागेल? अभ्यास वाढवावा लागेल. सकाळी उठावं लागेल. सकाळी अभ्यासाला का उठलं पाहिजेत? कारण सकाळी ध्यानात बसते. का बसते बरं ध्यानात सकाळी? कारण रात्रभर आपल्याला आराम झालेला असतो. बरोबर आहे? आपण आपला मूड, आपला माइंड फ्रेश झालेला असतो आणि सकाळी वातावरणात खूप गोंधळ, कलकलाट किंवा खूप मोठ्या प्रकारचे वेगवेगळे आवाज नसतात आणि शांत वातावरण असतं. अशा वातावरणामध्ये वाचन केलं, पाठांतर केलं, वाचन केलं, पुस्तकं वाचलीत तर बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यात बसतात, ध्यानात राहतात आणि त्या चिरकाल आपल्या लक्षामध्ये टिकतात. म्हणून उद्यापासून वाचन करायला भिडणार, सकाळचं वाचन सुरू करणार. मागे तुम्हाला सांगितलं सकाळी उठत चला, वाचन करत चला, पण हळूहळू पुन्हा नाही सांगितलं की त्या गोष्टी तुम्ही काय करता? हळूहळू कमी करता. बरोबर आहे? पण सकाळी उठत चला, वाचत चला. आणि तुम्हाला एक सुविचार माहित आहे, लवकर झोपलं पाहिजे आणि सकाळी लवकर उठलं पाहिजे. त्याला काय मिळते? त्याला चांगल्या प्रकारचं आरोग्य आणि ज्ञान त्याला मिळत असते. ठीक आहे? आजच्या गप्पा ऐकल्यात? ठीक आहे, आजच्या गप्पा आपण संपवूया.